उपमुख्यमंत्री अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय। ती गाडी कुणाची आहे याची चौकशी करा आणि सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी सोनावणे यांनी केली आहे। 2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे ती सर्च करून बघा। आणि तोच आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मसाजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता। आता कोणी यावा कोणी नाव की दादांचा विषय थोडाच आहे, दादांना मला त्याच्यात काही बोलायचं नाही किंवा टार्गेट करायचं नाही आहे। माझा विषय एकच आहे, मी राजकारण करत नाही। आदरणीय दादांविषयी तर मला बोलायचं काही अधिकार नाही, मी बोलत नाही, मी कुणावरच नाही, आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्या मंत्र्यावर बोलत नाही। माझं एकच म्हणणं आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांचा जो मारेकरी जे मारेकरी जे हे कटात आहेत त्यांना तुम्ही फाशी द्या, त्यांना पकडा आणि फाशी द्या।